ये पुढे. एक आठवडा असंच गळ्यात ठेवायचं, सोडायचं नाही. आणि स्वामी स्थानावरून हलायचं नाही. तुझं कुठे चुकतंय याचा विचार तू कर. तू जेवढ्या चुका करशील तेवढ्या तुझ्या मुलाला भोगाव्या लागतील. स्वामी, नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? तुझी बायको चुका करतेच आहे. सुंदर मावशी, नाही म्हणजे मला ही संदर्भ लागणं जरा कठीणच वाटते. पण तरी मला असं वाटतं की स्वामी देवांना असं म्हणायचे, मन जिथे भटकतं तिथे कर्म चुकतं. जबाबदारी दिली की लक्ष पूर्ण हवं, नाहीतर परिणामही पूर्ण भोगावे लागतात. खूप त्रास होतोय का रे बाळा? महाराज माझ्या बाळाला वाचवा. स्वामी आजोबा, स्वामी आजोबा. शांत हो, शांत हो. याच्या हृदयाला चित्र पडलंय आणि त्यावर दबाव पडलाय. मार्तंड महाराज, तुम्हाला न सांगताच त्याच्या आजाराबद्दल कसं कळलं? अरे हे महाराज हे विष्णुदेवांचा अवतार आहेत. त्यांना भक्तांच्या मनातलं ओळखता येतं. गौतमा, तू शिष्यत्व घेतल्या क्षणी तुझ्या सावकार भाऊजींबद्दल सांगितलंस, तेव्हाच आम्ही सगळी माहिती काढली. महाराज, मी तुमच्या पाया पडते, पण माझ्या वेदचा त्रास थांबवा. तू योग्य ठिकाणी आलीस आणि आम्हीच तुला इथे बोलावलंय गौतमच्या माध्यमातून. आणि तुम्हाला येताना जे अनुभव आले तेही खरेच होते. आम्ही तुमची परीक्षा घेत होतो. हे घे, हे तीर्थ आहे, पिऊन घे. आई, तू मला इथे का घेऊन आलीस? स्वामी आजोबा कडे घेऊन चालायचं, तेच मला बरं करतील. ए शांत बस. स्वामींना तुला जर बरं करायचं असतं ना तर त्यांनी केव्हाच केलं असतं. आता तुला फक्त मार्तंड महाराज बरं करणार. महाराज, महाराज माझ्याकडे तीर्थ द्या. वेद, वेद, तू माझं शहाणं बाळ आहे ना, हे तीर्थ पिऊन घे बाळा, तुला बरं वाटेल. घे घे, पिऊन घे. वेद, वेद तुला बरं वाटतंय ना? वेद, बघितलं. ओ महाराजांनी ना सगळ्या वेदना त्याच्या शांत केल्या. हे बघा, तुम्ही निश्चिंत राहा. महाराज त्याचा आजार पूर्ण बरा करतील. गुरुदेव महाराज की जय. महाराज, माझ्या वेदला बरं वाटलं ना तर तुम्ही सांगाल ती दक्षिणा मी तुम्हाला देईन. आम्हाला दक्षिणेचा मोह नाही माते.
भक्ती आणि सेवा हाच आमचा खरा मोबदला आहे. पण एक उपाय आहे. वेदच्या हृदयातलं छिद्र आपल्याला बुजवावं लागेल. त्यासाठी एक शास्त्र आहे, एक विधी आहे. एक काम कर, तुझ्या घरातला सगळ्यात मौल्यवान धातू घेऊन संध्याकाळी आमच्याकडे ये. तेव्हा आम्ही तुला पुढचा विधी सांगू. हो हो महाराज, मी नक्की घेऊन येईल. मौल्यवान धातू म्हणजे सोनं, पण हे सोनं घेऊन नेमकं करणार काय आहे? महाराज, माझ्या वेदला नक्की बरं वाटेल ना? नक्की होईल. तू फक्त श्रद्धा ठेव. पण मौल्यवान धातू आणायला विसरू नकोस. भीती, भक्ती, भीती, भक्ती, भीती, भक्ती. हा सगळा भीती आणि भक्तीचा खेळ आहे. जेव्हा भीती जास्त होते तेव्हा श्रद्धा अंध होते, आणि जेव्हा श्रद्धा शुद्ध असते तेव्हा भीती संपते. तुम्ही ठरवायचंय लगोरी कसली रचायची. भीतीची रचली तर ती ढासळणार, आणि श्रद्धेची रचली तर ती ठामपणे उभी राहणार. भीती माणसाला संपवते, भक्ती माणसाला उभं करते. स्वामी कुठे निघालात? उशीर होण्याआधी कोणाला तरी थांबवायला. पाहिलं संपत, या कमंडलूतलं हुकमी जल नेहमी आपल्या कामी येतं. यात मिसळलेलं हे विशिष्ट द्रव्य माणसाला क्षणात ग्लानीत टाकतं. मेंदू आणि शरीर नशेच्या अवस्थेत जातं. शरीराला वेदना जाणवत नाहीत. मन शांत होतं आणि लोकांना वाटतं महाराजांनी चमत्कार केला. जसं त्या रेणुकाला वाटलं. लोकांना सत्य नको असतं संपत, आशेचा खोटा चमत्कार हवा असतो. लोक मूर्ख नसतात, पण त्यांना मूर्ख बनवणं सोपं असतं. फक्त त्यांची भीती ओळखता आली पाहिजे. एकदा का आपल्याला त्यांची कमजोरी कळली की ते आपोआप आपल्या पायाशी येतात. आजपासून त्या रेणुकाला लुबाडायला सुरुवात करायची. वेदच्या मृत्यूला आणखी 5 दिवस आहेत. या 5 दिवसात असेच उपाय सांगून त्यांची सगळी संपत्ती उकळायची. आणि वेद तर वाचणार नाहीच. आणि तसंही तो गेला तरी सगळं स्वामींवर ढकलून द्यायचं. स्वामी आजोबा, स्वामी आजोबा, स्वामी आजोबा. स्वामी आजोबा, स्वामी आजोबा. अरे गप्प बस. स्वामी आजोबा काय करतोयस? मार्तंड महाराज म्हण. स्वामी आजोबा, स्वामी आजोबा. गौतम, हा उपाय केल्यावर वेद नक्की बरा होईल ना? त्याचा मृत्यू टळेल ना? अगं होत आहे. आपल्याकडे फक्त हाच उपाय बाकी आहे. बघ तू, आपल्या वेदला फक्त मार्तंड महाराजच बरं करू शकतात. मी ह्यांना सगळं सांगून देऊ का? नको नको नको. अगं दाजी परवानगीच देणार नाहीत.
अगं ते त्या स्वामींच्या हारी गेलेत आणि असं पण आपण स्वामींना साकडं घातलंय ना. काय केलं त्यांनी? संधी दिली, वाट बघितली, पण त्यांनी काहीच नाही केलं. अगं ताई, म्हणून तर आपल्याला मार्तंड महाराजांना शरण जावं लागलं ना. पण बघितलंस, मार्तंड महाराजांनी तुला त्वरित अनुभव दिला. ताई, ज्या ठिकाणी परिणाम दिसतो ना त्याच ठिकाणी विश्वास ठेवायचा असतो. पटतंय ना तुला? सगळ्यात मौल्यवान धातू म्हणजे सोनच. हा, आणि ताई, ही सोन्याची नाणी घेऊन आपण सराफाकडे जाऊ, याला वितळू, याच्यापासून काडी तयार करू. म्हणजे कसं, मार्तंड महाराजांना ती काडी जमिनीत पुरायला सोपी जाईल ना. सावध व्हा. तुमच्या मागे साप आहे. ताई, मला भीती वाटते ताई, मला भीती वाटते ताई. स्वामी, स्वामी आम्हाला वाचवा. स्वामी, माझा बेत तिकडे झोपलाय. स्वामी आम्हाला वाचवा. सापापासून वाचायचंय? हो हो स्वामी. मग एक उपाय करा. कोणता उपाय स्वामी? स्वामी सांगा. गरुडाची प्रार्थना करा. हो हो. गरुडाला साप घाबरतात, तो पळून जाईल. हे गरुड देवा, हे गरुड देवा, आम्हाला वाचवा. आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा गरुड देवा. आम्हाला वाचवा गरुड देवा. काय झालं स्वामी? मागे वळून तर बघा. साप नाहीये. साप नाहीये. स्वामी, स्वामी साप पळून गेला. स्वामी, तुम्ही आम्हाला वाचवलं की गरुडाने आम्हाला वाचवलं? मूर्खानो, तुमच्या मागे साप नव्हताच. तुमची ही भीती तुमच्याकडून हे सगळं करून घेत होती. एकदा का भीती मनात शिरली की बुद्धी भ्रष्ट होते, आणि मग हे काही भोंदू लोक तुमच्या भीतीचा गैरफायदा घेतात, उलट सुलट उपाय सांगतात आणि त्या निमित्ताने स्वतःचे खिसे भरतात. साधा मार्ग होता ना. साप मागे असेल तर पळून जायचं. नाही, पण तुम्ही विचार केलाच नाही. मनात भीती भरली की निर्णय चुकतात, आणि मनात भक्ती भरली की मार्ग सापडतो. रेणुका, भक्ती अशी हवी की भीतीला मनात शिरायला जागाच मिळू नये. भक्ती बुद्धीला ताळ्यावर ठेवते, मन स्थिर ठेवते, आणि मग निर्णय कधीच चुकत नाहीत. स्वामी, नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय? वेदला जो उपाय सांगितलाय तो करू नकोस. आमच्यावरची श्रद्धा अटळ ठेव, सगळं छान होईल. हे बघताई, आपण मार्तंड महाराजांना शरण गेलोत ना, हे यांना आवडलेले नाही, म्हणून मुद्दाम आले तिथं तुझं मन फिरवायला. आता मागे फिरू नको ताई, वेद बरा होतोय. स्वामी, स्वामी, मी वेदची आई आहे. त्याला होणारा त्रास मला नाही बघवत. स्वामी, तुम्ही त्याचा मृत्यू टाळला नाही, त्याचा आजार बरा केला नाही. आता मला जो उपाय दिलाय तो मी करणारच. रेणुका, हा उपाय चुकीचा आहे. नाही, माझ्या मुलाला वाचवण्यासाठी मी काहीही प्रयत्न करीन. तू त्या मार्तंडाच्या प्रभावाखाली गेली आहेस, म्हणून चूक बरोबर हे तुला कळत नाहीये. भीतीने घेतलेले निर्णय विनाशाकडे नेतात, श्रद्धेने घेतलेले निर्णय जीव वाचवतात. आता लढाई आहे अंधश्रद्धा विरुद्ध सत्य.
लक्ष फक्त फळांवरच होतं का डोक्यात दुसरं काही चालू होतं? तुझं कुठे चुकतंय याचा विचार तू कर. तू जेवढ्या चुका करशील तेवढ्या तुझ्या मुलाला भोगाव्या लागतील. नेमकं काय चुकलंय माझं? काय सांगायचं होतं स्वामींना? अंबादास, दुपारपासून बघतीये अस्वस्थ आहात. डोक्यात अजूनही तेच चालू आहे का? हो, एकच प्रश्न सतावतोय. माझं नेमकं काय चुकलं? अहो, स्वामी देवांनी तुम्हाला फळांवर पूर्ण लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना, पण तुमच्या मनात वेदचाच विचार चालू होता. पण वेदचा विचार येणारच ना. अहो, पण हेच तर सांगायचंय तुम्हाला स्वामी देवांना. पण तुम्ही स्वामी देवांवर सगळं सोडत नाही आहात, त्यांच्यावर पूर्ण विश्वास दाखवत नाही आहात. अर्धा विश्वास ठेवला तर फळही अर्धच मिळणार ना. हा, पण तुम्ही पूर्ण विश्वास दाखवला असता तर एका क्षणासाठी तुम्हाला वेदची काळजी वाटली नसती. स्वामी, नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? तुझी बायको चुका करतेच आहे. पण मग रेणुका चुका करते का? हे नेमकं कशाबद्दल बोलले स्वामी? ते नाही मला सांगता येणार, पण अशा नाजूक परिस्थितीत तुम्ही आणि रेणुकांनी एकही चुकीचा निर्णय घेता कामा नये. कठीण काळात जर एक चुकीचा निर्णय घेतलात ना तर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. श्री स्वामी समर्थ. सुंदरमा, अरे अंबादास, वेद कसा आहे? माहित नाही. तू घरी गेलाच नाहीस का? इथे काय करतोयस? अरे दुपारी वेद रस्त्यात कोसळला. गौतम आणि वहिनी त्याला मार्तंड महाराजकडे घेऊन गेले. तुझी बायको चुका करतेच आहे. म्हणजे स्वामी हेच सांगत होते का? मग रेणुका वेदला घेऊन स्वामी स्थानावर येण्याच्या ऐवजी तिकडे का गेली? म्हणजे त्याला पुन्हा त्रास झाला. सुंदरा मावशी, मला जायला हवं. मी जातो. हो, थांबा. स्वामी देवांनी सांगितलंय ना, स्थानावरून हलायचं नाही म्हणून. एक आठवडा असंच गळ्यात ठेवायचं, सोडायचं नाही. आणि स्वामी स्थानावरून हलायचं नाही. विश्वासाची खरी परीक्षा तेव्हाच होते जेव्हा मन दोन वाटांवर उभं असतं. कर्तव्य आणि श्रद्धा, यात तुम्ही कोणती वाट निवडता हे महत्त्वाचं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हे काय सुरू आहे आपल्या सोबत? सगळ्या खड्ड्यांमध्ये दगड का लागतायत? जो बुजवण्याची क्षमता तुझ्यात नाही तो खड्डा तू खणू शकत नाहीस. तू अक्कलकोटात आलास, तुझं दुकान मांडलंस, आम्ही मांडू दिलं.
तुला सावधही केलं होतं, पण तू सावध झाला नाहीस. सदानंद, माझं नाव सदानंद नाही, मार्तंड. मार्तंड. हे पोरा, अरे नाव बदललं तरी अस्तित्व बदलत नसते रे.